गरीबाले गत नाही आणि पैसा कोणी देत नाही. पंधरा काय झालं? काय सांगू लेका याले आता तंगी लय आहे आता. तंगी आहे? मग असू दे ना. मग त्या भावा पाहिजे तू कुठं पैसा होता इथं? काय केलं तू ना? अरे म्या काय केलं? अबे इथं बस, पाय पाय पाय, इथं बस पाय. हे बा मी गेलो शाळेत. मी जे शाळेत शिकलो ते का मागायच काम नव्हते आलं. कोणाच्याच करते मग म्या शाळेवर केली डायरेक्ट केस. कप्पन पुरेच्या पुरे दिले बी. एक नंबर काम केलं लेका तू ना. मला बी असंच करू पाहिला का? ठीक आहे चल. चल येतो मग मी आले. हो 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 ते व्हायब्रेट हो रहा. हाँ चल ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है. आओ चल चल चल. मॅम तुम्हाला भेटायला एक व्यक्ती आलाय. तो त्याचं नाव वासेकर सांगत आहे. ठीक आहे पाठवा त्याला आत. ओके मॅम. मिस्टर वासेकर तुम्हाला मॅमने आतमध्ये बोलावलंय. काय म्हणते मॅडम? तुम्हाला काही नाव होतं का? मॅडम तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. मी आदित्य वासेकर 18 वर्ष आधी तुमच्याच तर शाळेत शिकत होतो. मग तुम्हाला काही सर्टिफिकेट वगैरे हवंय का? नाही ते सर्टिफिकेट नाही पाहिजे मला तर माझ्या शाळेचे पुरेच्या पुरे पैसे वापस पाहिजे. तुम्ही झोपेतून उठून आलाय का मिस्टर वासेकर? ते काही झोपेतून मला माहित नाही. ते कसं आहे मी जिथं बी जॉबला जातो ना तिचा समोरचा व्यक्ती मला म्हणते की बाबू त्याजवळ तर काही नॉलेजच नाही आहे म्हणते. आणि जे तुम्ही मला शिकवलं ते तर माझ्या काही कामात येऊनच नाही राहिलं. त्याच्यामुळे मला माझ्या शाळेत पैसे वापस पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काही बोलत आहे ते सर्व काही तुम्ही शुद्धीत बोलत आहे? हो पुरा शुद्धीत राहून बोलताय. आणि जर का मला माझे पैसे नाही भेटले तर मी तुमच्यात कोर्टामध्ये केस करत. बरं बरं मला विचार करायला थोडा वेळ द्या. मी तुम्हाला कळवते. ठीक आहे. येस मॅम. सर्व शिक्षकांना ताबडतोब माझ्या ऑफिसमध्ये मीटिंग साठी बोलवा. ओके मॅम. सर्व टीचर्सला मॅमने ऑफिसमध्ये बोलावलंय. नमस्ते मॅडम. नमस्कार मॅडम. मला तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. माझ्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये असं कधीच घडलं नाही जे आज घडलं. एक विद्यार्थी येऊन मला म्हणतो की त्याला त्याच्या शाळेची संपूर्ण फीज ही परत पाहिजे. पण तसा का करतोय? त्याचं म्हणणं आहे तो या शाळेत जे काही शिकला ते त्याच्या काहीही कामात आलेलं नाहीये आणि तो बेरोजगार आहे. त्याला कुठेही नोकरी मिळत नाहीये. ठीक आहे आपण एक काम करू. आपण त्याची एक रिएक्झामिनेशन घेऊ. तर आपण त्याला असे प्रश्न विचारू. तो पण जे पण त्याचं उत्तर देईल ते बरोबर आहे असं आधी आपण कन्सिडर करून टाकू. पण काही गडबड झाली तर? अहो मॅम तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्ही करतो बरोबर. ठीक आहे. पर्याय सारे आन्सर करेक्ट होती हे कोण डिसाइड करती? ते मी डिसाईड करतो. ते तुम्ही त्याची काळजी नका करू. ठीक है चलता है. येस मॅम. मिस्टर वासेकरांना आत पाठवा. ओके मॅम. मिस्टर वासेकर तुम्हाला मॅमने आतमध्ये बोलावलंय. काय झालं मॅडम माझ्या पैशाचं? मिस्टर वासेकर आम्ही तुमची रिएक्झामिनेशन घेण्याचं ठरवलंय. त्यामध्ये आमचे शिक्षक हे तुमची परीक्षा घेतील आणि जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार नाही. परंतु जर तुम्ही फेल झाला तर तुम्हाला तुमची संपूर्ण फीज ही परत मिळेल. ठीक आहे मॅडम. मिस्टर वासेकर प्लीज बसा ना. मी काही बसवतो असत नाही सर. मला तर माझ्या शाळेचे पैसे पाहिजे. अरे वा मिस्टर वासेकर, ह्यावरून माहित पडते की तुमची फिजिकल कंडिशन किती चांगली आहे. फिजिकल कंडिशन एक्सिलेंट. असं आहे का ते बेटा? आता ते यायला दाखवतोच मी. पुरा लक्ष देऊन ऐकत. मिस्टर वासेकर इस पर से पता चलती तुम्हारी मेंटल कंडीशन एक्सेलेंट होती. त्याला विचित्र. मेंटल कंडिशन एक्सेलेंट. सगळ्यात पहिले हिस्ट्रीचे सर तुमची परीक्षा घेतील. क्या सर? पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो वासेकर. विचारा सर. हिटलरचा जन्म कधी झाला? अरे हिटलर तर माझ्या पुतण्यास लागते. परवाच तर जन्म झाला त्याचा. एकदम बरोबर वासेकर, एकदम बरोबर. काल मी एक पेपर मध्ये न्यूज वाचली. त्या पेपर मध्ये असं लिहिलं होतं की एका जन्मताच बाळाला होटावर मिशी होती म्हणून त्याला सगळे लाळाने हिटलर म्हणत होते. बरोबर वासेकर. हिस्ट्री एक्सिलेंट. यानंतर ज्योग्राफीच्या मॅम तुमची परीक्षा घेतील. नेक्स्ट क्वेश्चन मैं तुमको पूछती. एक्सक्यूज मी पूछो जी. मिस्टर वासेकर बिहेव योरसेल्फ.
सॉरी. तो मैं तुमको पूछती अपना भारत देश कौन से खंड में आती? भारत देश कायले खंडात आला मॅडम? भारत देश तर अखंड आहे, अखंड. करेक्ट 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 आहे. प्राचीन काल में अपना भारत देश तो अखंड ही होती, खंड तो अभी अभी बनती. मिस्टर वासेकर, यू आर एक्सलेंट इन जिओग्राफी. जिओग्राफी. अरे देवा. यानंतर मास्टर सर तुमची परीक्षा घेतील. या बरं सर. मिस्टर वासेकर, मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. त्यातला एक सर्वात इझी राहील आणि एक सर्वात कठीण राहील. मी सर्वात इझी पासून सुरू करतो. जर मी जमिनीच्या 10 किलोमीटर वरून एक बॉल 5 किलोमीटर प्रति सेकंडी जर फेकत आहे आणि ते बॉल पृथ्वीचे चक्कर कापून जर ब्राझील खंडात जर पडत असेल तर त्याची पडण्याची स्पीड किती राहील? सर 10 5 15 डझन तो क्रॅश होईल. आय एम सॉरी मिस्टर वासेकर, तुमचं उत्तर चुकलं आहे. याचं उत्तर 11.5 डझन येते. चला मॅडम, माझे पैसे काढा. बरोबर आहे मिस्टर वासेकर, पैसे तर तुम्हाला मिळालाच पाहिजे. तशी मिस्टर वासेकर तुमची फीस किती होती टोटल? सर मी नाही का तुमच्या शाळेत 5 वर्ष शिकलो. पहिले 2 वर्ष फी होती 5,000 रुपये. त्याच्यानंतर ते फी वाढून 10,000 रुपये झाली. आणि मी जेव्हा 10वीत होतो त्या ती फी होती 25,000 रुपये. आणि जेव्हा मी नाही का शाळेत होतो त्या युनिफॉर्मवर बी खर्च केला. बूट, टाय, मोजे, वह्या, पुस्तकं, पेन्सिल, पेन, शार्पनर एवढा सगळा खर्च केला मी ना. त्याची टोटल येते, अरे बापरे, 75,451 रुपये 25 पैसे. तर सर एक काम करा, ते 25 पैशाचं तुम्ही चॉकलेट खा आणि बाकीचे 75,451 रुपये मला वापस करून द्या. अरे वा, एकदम करेक्ट. हाच तर माझा सर्वात कठीण प्रश्न होता. म्हणजे मिस्टर वासेकर, तुम्ही माझ्या सर्वात सोपी प्रश्नाचं उत्तर चुकवलं, पण तुम्ही माझ्या सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर एकदम पॉइंट टू पॉइंट करेक्ट दिलाय. तुम्ही मॅथ मध्ये एक्सलेंट आहात मिस्टर वासेकर. मिस्टर वासेकर, यावरून लक्षात येते आम्ही घेतलेल्या री एक्झामिनेशन मध्ये तुम्ही चांगल्या मार्कांनी पास झाला आहात आणि तुम्हाला तुमची पैसे परत मिळणार नाही आणि तुम्ही जॉब साठी सुद्धा क्वालिफाईड आहे. Yes, ma'am. या माणसाला इथे